मामा काय झालंय का हो? काय नाही झालं. 4 कामं अंगावर पडली की लागली एवढायला. अहो माझं फक्त धुणंच. असू दे, तिचं रोजच आहे. तुझा कॉलेजचा पहिला दिवस कसा होता? मस्त. मला लई भारी वाटलं. मैत्रिणी भेटल्या, गौरी, सरिता. अहो जीजी, ती सरी आहे ना, ती विचारत होती जीजी कशी आहे म्हणून. लग्नात भेट झालती ना, बरोबर लक्षात आहे बघा तिच्या. कोण ग ती सरिता? अहो ती नाही का ढापणी. ते आपलं चष्मीस. हा वय वय आलं लक्षात. शीतल, तुझं ऍडमिशन झालं का नाही? आज फॉर्म आणलाय, उद्या भरायचंय. हे बघ, उद्याच्या उद्या भर. आणि फीचे पैसे माझ्याकडनं घ्यायला विसरू नकोस. अहो नाही नाही नको, हे देऊन गेलेत फी साठी पैसे. आशा देऊन गेला होय पैसे. बघ आजा किती पुढचा विचार करतो. नातं कुणाच आहे शेवटी? माझाच की. अजिंक्यचा फोन. काय काय चाललंय? हे काय घरातच आहे. आजा, अरे कसं चाललंय? अरे काय नाही म्हणलं, वेळ होता तर फोन करून घ्यावा. जिजे, आजा आहे बघ. आली आली. अगं बाई बघू. अगं बाई खरंच की. अरे आजा, तिकडं बोललेलं इकडे दिसतं या. जिजे, तू बरी आहेस का? मी हाय बरी बाबा. तू नीट आहेस का? मी एकदम नीट आहे बघ. खाय प्यायची काय आबाळ होत नाही ना पोरा तुझी? अगं नाही नाही, लय भारी जेवण असतं इथं. आणि तुम्ही काय काय बनवून दिलंच की मला. बेस आहे बेस आहे. पोरा तब्येतीची काळजी घे बर का. आणि हे बघ, गारट्यात थंडी वाऱ्याचं बाहेर पडू नकोस. पावसात तर अजिबात भिजू नकोस. आजा, तुझ्या लक्षात आहे ना, तू पायाळू ते. हे बघ, इजा काढायला लागले ना तर बाहेर पडू नकोस. मग त्यापेक्षा एक काम कर, एखादी तांब्याची अंगठीच घाल पोटात. काय म्हणजे मला काळजी नाही वाटायची. घालतील ना पोरा? होय जिजे, करतो मी सगळं. आधी तू सांग, गोळ्या घेतीस का टायमावर? होय पोरा, मी गोळ्या नीट घेते. आणि हे बघ, शीतल आहे की तिथं माझी काळजी घ्यायला. तू माझी नका काळजी करूस. पोरा, तू तुझीच काळजी घे. आणि हो ग, तुझं कॉलेज सुरू झालं का ग? वय वय झालंय सुरू. तिला सांग हं, रोजच्या रोज कॉलेजला जा म्हणून. वय रे, जाती ती. हे बघ, तूच बोल तिच्याशी. अगं बाई कोण? अजिंक्य आहेत वे. तू रोजच्या रोज कॉलेजला जात जा. घरातलं काय टेन्शन घेऊ नको. अजिंक्य, मी आहे पुष्पा मामी. हाय ना ओळख? अहो मामी, तुम्ही आहे व्हय. आणि असं का म्हणताय? तुम्ही बरं आहे का? आता काय हायच म्हणायचं. माझी काय चाललीत आपली काय बाय काम. तुम्ही कसं आहे? बरं आहे ना? वय वय, मी एकदम नीट आहे. शीतल जाते आता कॉलेजला. मग काय माझा दिसच सरत नाही. मग काय करते मी आपली घरातली काम. मामी, तिला सांगा अजिबात कॉलेज बुडवायचं नाही म्हणून. अहो मी आता नाही करणार कॉलेज. का ग शीतल, आता काय झालं? काय म्हणली होती? मी कॉलेज केलं तर घरातली समधी कामं राहतात. एवढे दिवस तूच म्हणत होतीस ना कॉलेजला जायचंय म्हणून. शीतल, इथं काय तुला कामाला आणली का? असं काय बोलतीस? तू कॉलेज कर, शिक. कोण अडवते ग तुला? हा, ऐक मामाचं. बरं चला, रोल कॉलचा टाइम झालाय माझा. ठेवतो मी. परत वेळ मिळाला फोन करतो. वय वय, तू ठेव फोन. इकडची काळजी करू नको, मी आहे इथं. हा. काय बाई, किती बाराचा असावं एखाद्याने. मुद्दाम ह्यांच्या समोर बुधवून घेतलंस ना. अगं तू काय बी कर, उद्या मी बघतीच कशी कॉलेजला जाते ती. मामीना लई राग आलाय वाटतं. उद्या काय जाऊ देणार नाहीत कॉलेजला. पण फॉर्म भरायला तर जावं लागलच की. कशी जाऊ? चला मामी, आते मी. होय.
जयडे ही आली आणि गेली बी, मग ही महाराणी कुठची आहे ग? आवरत असेल, कॉलेजला जायचं असेल ना. बघतेच की कशी जाती कॉलेजला. नुसतं तेच करतो, बघत बस. जयडे अशी कामाला लावते का नाही तिला, बघच तू. अगं बाई, या भैयांचा कशाला फोन येतोय? हॅलो, हा भैया बोला की. अध्यक्ष, आर यू रेडी का? काय? अहो म्हणजे रेडी का तुम्ही? हा, तयार आहे का तुम्ही? कशासाठी? अहो असं काय करता अध्यक्ष? हा, आज गावात कणसेबाई येणार आहेत, माहितीत ना? बचत गटाची कामं बघायला. डायरेक्ट स्टेट लेवलला बचत गटाची कामं बघतात ती, माहितीये ना? होय होय, माहित आहे की. हा, नुसतं माहित असून काय उपयोग? ऍक्शन घ्या, काहीतरी ऍक्शन. म्हणजे माय गॉड, टॅलेंट. सगळ्याच गोष्टी कशा एक्सप्लेन करायला लागतात राहायला. काय ते वय हे? माझ्याच नशिबात असले नमुने का पाठवलेस? कसं आहे अध्यक्ष, राज्याच्या बॉडीवर डायरेक्ट होल्ड आहे त्यांचा. त्यांची मर्जी राखली तर आपल्याला पुढे काहीतरी फायदा होईल, आहे का नाही? होय होय, मी सत्काराचं. अहो मामी, सत्कार बित्कार ते जुनं झालं आता, आणि त्यांना काय होत पण नाही. त्यांना कसं असं घरचं असल्यासारखं वाटलं पाहिजे. कसं आहे मामी, तुमची टर्म बी आता संपत आली नाही, म्हणजे परत अध्यक्ष व्हायचंय का बसायचंय दोन भांडी घासत परत? ओ भैया साहेब, लय लांबड लावू नका. काय आहे ती सरळ सांगा बघू. आता काय सांगायचं त्याच्यात? त्यांच्यासाठी फक्कड जेवण तयार करा. तुमच्या बचत गटातल्या 4-5 बायकांना बी बोलवा. नाहीतर राहू द्या, मीच येताना त्यांना घेऊन येतो. आम्ही काय करतो, त्यांना तुमच्या घरी घेऊन येतो. मग तुम्ही त्यांना डायरेक्ट जेवणाचं निमंत्रण द्या. तिथनं आम्ही गावात जातो, तुमच्या बचत गटाची 4-5 कामं दाखवतो. हा, ते झालं की सगळेजण येतो तुमच्या घरी जेवायला. हा, तसं वय. हा, तस. आता कळलं ना व? कसं आहे अध्यक्ष, माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग डायरेक्ट पोटातून जातो. म्हणजे बघा, इफ वी विल गिव्ह फूड इन समथिंग हॅपनिंग गुड. कशी आताच नवीन इंग्लिश पण बनवली. हा, चांगली आहे की. चांगली तर असणारच. बरं, तयारीला लागा. 2 मिनिटात आम्ही त्यांना रिसीव्ह करून घेऊन येतो. होय होय. हा,